नर्मदे हर 23 मार्च 2026 वार सोमवार। आज आमची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता सर्वांनी आवरलेलं आहे आणि सर्व आता आम्ही निघत आहोत। चला हे पहा, अजून कोण राहिले का बघा वर आपल्यातले। नर्मदे हर, नर्मदे हर। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा 23 मार्च 2026 वार सोमवार। आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 4। हे पाहतात आपण या ठिकाणी सगळीकडे असे हे पार्किंगची जागा आहे आणि हा आत्ता आपण आलेलो आहे तिलकवाडा या ठिकाणी। आता इथून आपली पुढं परिक्रमा चालू होणार आहे। सगळे जमलेले आहेत या ठिकाणी। नर्मदे हर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मार्ग। हे पहा, या ठिकाणी आपल्याला हा मार्ग दिसत आहे, उत्तर वाहिनी परिक्रमेचा मार्ग। आणि इथून आता आपण चाललेलो आहोत या ठिकाणी। टिळकवाडा पोलीस स्टेशन ही कमान आपल्याला दिसत आहे। इथून आपली परिक्रमेचा हा मार्ग चालू झालेला आहे। आता वासुदेव कुटी या ठिकाणी आता आपला शंकर महाराजांच्या पादुका आता आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि इथून आमची आता सुरुवात होईल परिक्रमेला। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 महाराज श्री दत्त गुरुदेव दत्त, नर्मदा माता की जय।
गंधम तम चरणम दिव वसुली गंधम गौतु पंचम देवाके प्रतिपाला यागमन मिलाओ शंकर वस्ती वारंवार पहले वाक्य हम बालक है दुनिया धूप गिरावत है देवा डट पर तुम तड़ाकार हम भजन का यही तड़ाका बदले मन चारों अवरी शंकर सीताराम घरे में तुलसी मुख मेरा सदै गिरा के शालिंग राम बोलो भक्तो हरि हरि ऊपर बोल गया संतरी ओम नमो नरब्दामय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा पदो देवाय देवा पदो बोलाय बोल मात गंगे हर नर पदे हात वासुदेव कुटीपासून आपण चालू केलं होतं. आता आपण तिळकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी पांढरे तीळ अर्पण करायची या ठिकाणी प्रथा आहे. सप्तमातृकापासून आपण पुढे आलो होतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं या ठिकाणी आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊन आता आपल्या या पादुका महाराजांच्या इथून पुढे आपण प्रस्थान करणार आहोत. ज्यांना परिक्रमा करायची असेल, ज्यांना नसेल पायी परिक्रमा, तर त्यांच्यासाठी अशी ही वाहनांची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था होऊ शकते. याच्यामध्ये बसून प्रत्येक व्यक्ती जो काय असेल त्यांचा चार्ज तो देऊन पुढे जावं लागतं. एका गाडीचा चार्ज असतो काय असेल 3-3.5 हजार. त्याच्यात डिवाईड जेवढे लोक बसतील त्यांनी डिवाईड करून तो खर्च करायचा असतो. अशा पद्धतीने ह्या गाड्या आहेत ज्यांना गाडीने परिक्रमा करायची आहे त्यांच्यासाठी. आता या ठिकाणी नर्मदा मैयाचं मंदिर आहे आणि इथून पुढे आता आपण जाणार आहोत. शंकर महाराजांचं मंदिर आहे. शंकर महाराजांच्या मंदिरात आता आपण महाराजांच्या आणलेल्या पादुका त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. आता समोर आतमध्ये आपल्याला गेल्यानंतर मंदिर आहे. नर्मदा मैयांच्या मंदिरात पादुका ठेवल्यानंतर आता या ठिकाणी श्री शंकर महाराज मंदिर आहे. याच ठिकाणी शंकर महाराजांच्या पादुका आता आपण घेऊन चाललेलो आहोत. सगळ्यांनी या पादुकांचा दर्शनाचा लाभ घ्यावा. शंकर महाराज मठातून आपण निघलो होतो. पुढे आल्यानंतर आपल्याला श्री परमेश्वर महादेव मंदिर आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला वरती जायचं आहे. या ठिकाणी हे वरती मंदिर आहे. त्या मंदिराकडे आता आपण चाललेलो आहोत. आता आपण मणी नागेश्वर या मंदिराकडे चाललेलो आहे. अशा पद्धतीने ही परिक्रमा चालू आहे आपली उत्तर वाहिनी. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे की आपण टिळकवाडा इथून सुरुवात केली होती आणि मध्ये कोणकोणते मंदिरं लागतात त्या सगळ्यांची इत्तंभूत माहिती तुम्हाला देतो आहे. मध्ये खूप आपल्याला मंदिरं लागतात त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला देत आहे. चला. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यात गुरुडेश्वर, टिळकवाडा, रामपुरा वसंत ऋतूत म्हणजे चैत्र महिन्यात केली जाणारी 21 किलोमीटरची एक पवित्र आध्यात्मिक यात्रा आहे. नर्मदा नदी दक्षिण वाहिनी असताना हा विशिष्ट पट्टा अत्यंत पवित्र मानला जातो. मान्यतेनुसार या परिक्रमेमुळे संपूर्ण 3000 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या मुख्य नर्मदा परिक्रमेचे पुण्य मिळते. हर हर शंकर, जय जय शंकर, हर हर 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 शंकर. सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज यांच्या पादुका
आज आमच्या परिक्रम करताना आमच्या सोबत आहेत. आज खुद्द स्वतः शंकर बाबा महाराज आज आमच्या बरोबर आहेत आणि ह्या पादुका घेऊन आम्ही पूर्ण उत्तर वाहिनी परिक्रमा करत आहोत. हे सगळे आमचे परिक्रमेवासी चाललेले आहेत. हे पहा, अतिशय उत्साहपूर्ण जोश आहे. परिक्रमे मार्गावर आपल्याला अशा या ठिकाणी या सगळ्या केळाच्या बाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ही पहा, केळीची हे संपूर्ण बाग केळीची बाग आहे या दोन्ही बाजूला. आता कपिलेश्वर महादेव मंदिर आता आपल्याला या ठिकाणी पुढं आहे. महादेवांचं दर्शन घेऊन आता आपली पुढं परिक्रमा पुन्हा चालू राहील. चला आता आपण जाऊया कपिलेश्वर महादेव मंदिराकडे. आत्ता आपण वासुदेव आश्रम वासुदेव आनंद सरस्वती या ठिकाणी आश्रम आहे. त्या आश्रमात आता आपण आलेलो आहोत. सगळे आता आपले या पादुका आपल्या महाराजांच्या हर हर शंकर, हर हर शंकर, हर हर शंकर, हर हर शंकर. आत्ता आम्ही वासुदेवन या ठिकाणी आश्रमात होतो आणि आता पुढे चाललेलो आहे. आता महादेव मंदिर आहे, त्या महादेव मंदिराकडे आम्ही आता चाललेलो आहे. आता वासुदेवानंद आश्रमातून आता आपण पुढे आलेलो आहे आणि आता कपिलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण दर्शनाला चाललेलो आहे आणि आपल्यासोबत शंकर महाराजांच्या पादुकासुद्धा आहेत. चला आता आपण कपिलेश्वर महादेव यांचं दर्शन घेऊयात. नमामि शंकर, जय जय शंकर, नमामि शंकर, जय जय शंकर, नमामि शंकर. गुरुजी. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नम्रता परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी श्री मार्कंडेय मुनी हे नम्रता परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे 7000 वर्षापूर्वी नम्रतेची परिक्रमा केली होती. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नम्रतेचेच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे 999 नद्यांचे धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले.
अशा पूर्णता शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना 45 वर्ष लागली होती. स्कंद पुराणात नम्रदेचे वर्णन आले आहे. असे म्हणतात, पायी केल्यास ही यात्रा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण 2600 किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. आता आपण दक्षिण तटावर जाणार आहोत. आत्ता उत्तर तटाने आपली परिक्रमा चालू झाली होती. आता आपल्याला दक्षिण तटावर जायचं आहे. आता पुढे या ठिकाणी आपल्याला होडी आहेत, त्या होड्या पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. आत्तापर्यंत साधारणतः आपण सकाळी चालू केलं होतं, त्यापासून आत्ता आपलं साधारणतः 8 किलोमीटर अंतर झालेलं आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. आता आपण उत्तर तटावरनं आपली परिक्रमा चालू झाली होती. आता आपण दक्षिण तटावर जाणार आहे. आत्तापर्यंत आपलं 9 किलोमीटर झालेलं आहे आणि आता पुढं टोटल 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. आता आपले 12 किलोमीटर आपली परिक्रमा अजून बाकी आहे. चला आता जाऊया. महाराजांचा जय जयकार चालू असल्यामुळं आत्तापर्यंत आम्ही 9 किलोमीटर आलो आहे. अजिबात काही वाटलं नाही, कारण की महाराज शंकर महाराज प्रत्यक्ष आज आमच्या बरोबर आहेत. त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचे दमछाक झालेली नाही आहे, उन्हाचा तडाखासुद्धा जाणवलेला नाही आहे. चला तर आता थोडीशी अंतर आपलं राहिलेलं आहे. चला जाऊया आता आपण. हा समोर आपल्याला दक्षिण तट दिसतोय. आता आपण उत्तर तटेला आहोत. उत्तर तटाने आपली परिक्रमा चालू झाली होती. आता समोर आपल्याला दक्षिण तटावर जायचं आहे. नम्रता परिक्रमा करताना परिक्रमावासियांनी नेहमी नम्रता नदीच्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करावा आणि उजव्या हाताने घेऊन चालण्याचा प्रयत्न करावा. त्याने नदीपासून फार दूर जाऊ नये. परंतु भौगोलिक कारणामुळे कोणीही तसे करू शकत नाही. नम्रता परिक्रमा म्हणजे नम्रता नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. 21 किलोमीटरचा हा आध्यात्मिक प्रवास रामपुरा येथे सुरू होऊन जो साधकांना भक्ती, आत्मशुद्धी आणि देवी आशीर्वादाच्या मार्गावर घेऊन जाते. चैत्र महिन्यात दिव्य ऊर्जा त्यांच्या शिखरावर असते, ज्यामुळे हा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेषतः प्रभावी बनतो. नर्मदे हर. आपण सकाळी परिक्रमा चालू केली होती. आता 12 किलोमीटर आपण आलेलो आहे. आता हा नंदी घाट आणि इथून आपल्याला आता बोटनी पलीकडे जायचं आहे दक्षिण तटावर. उत्तर तटातून आपण आलेलो आहे आणि हे नंदी घाट आणि या ठिकाणी पुढं आता आपल्याला पलीकडं घेऊन जाण्यासाठी बोट आहेत. आता जाऊया आपण. थोडंच अंतर राहिले. आता दक्षिण तटावर आपल्याला जायचं आहे. उत्तर तटाची आपली परिक्रमा आता संपत आहे. आता नंदी घाट येथून आपल्याला पलीकडं दक्षिण तटावर जायचं आहे. आता आपण ओटीचं तिकीट काढलेलं आहे. एक पर माणशी 50 रुपये तिकीट आहे. ते काढून आता आपण पलीकडं दक्षिण तटावर जाणार आहोत. आता आपला बोटीचा प्रवास चालू झालेला आहे. उत्तर तटावरून दक्षिण तटावर जाण्यासाठी ही आपल्याला बोट आहे. सगळं आमचा जयशंकर ग्रुप आहे.
हे चालू झाले आपली आता जेट्टी. हे पहा, नर्मदे हर, नर्मदे हर. गंगासागर में आम्ही गेलो होतो ना, तर आम्ही 300 लोक एका वाड्यात. सगळ्या नवीन बोटी ह्यावेळेस म्हणजे पूर्ण प्लेन जगाला दान देणाऱ्या हो काय करायचंय. पाणी पण हो, पण थोडं थोडं पाणी आम्हाला द्या त्यातलं. आपण तिकडनं भरून उद्या आंघोळीला गेलं की. हा समोर दिसतोय तो आपल्याला नंदी घाट उत्तर तट. तिथून आपण बोटीने साधारणतः 3 मिनिटात आपण या ठिकाणी आलेलो आहे. आता हा दक्षिण तट आपला सुरू झालेला आहे आणि इथनं आता आपली परिक्रमा, दक्षिण तटावरची परिक्रमा आता आपण करणार आहोत. हा समोर दिसतोय तो आपल्याला नंदी घाट उत्तर तट. तिथून आपण बोटीने साधारणतः 3 मिनिटात आपण या ठिकाणी आलेलो आहे. आता हा दक्षिण तट आपला सुरू झालेला आहे आणि इथनं आता आपली परिक्रमा, दक्षिण तटावरची परिक्रमा आता आपण करणार आहोत. उत्तर तटावरून आपण परिक्रमा चालू केली होती आणि नंदी घाट येथून बोटीने आपण पलीकडं दक्षिण तटावर आलेलो आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला या दक्षिण तटावर असलेले ही मंदिरं आपल्याला या ठिकाणी आता आपण दर्शन घेणार आहोत. आता हे दक्षिण तटावर असलेलं उत्तरेश्वर महादेव मंदिर, या उत्तरेश्वर महादेव मंदिराचं आता आपण दर्शन घेणार आहोत. उत्तरेश्वर महादेव मंदिर, उत्तरेश्वर महादेव मंदिराच्या इथं असलेले हे नंदी महाराज. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, महादेवांचं दर्शन घेऊया. उत्तरेश्वर महादेव मंदिराचे या ठिकाणी असलेले हे महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महादेवांना अशा पद्धतीने हे पाणी या ठिकाणी अर्पण करावं लागतं. या ठिकाणी असलेले हे पार्वती माता. उत्तरेश्वर महादेव मंदिर आता आपण चाललेलो आहे रणछोडदास मंदिराकडे. आता पाहूया आपण आणि इथला सगळा इतिहास मी तुम्हाला सांगतो. रणछोडदास काय होते, त्यांना रणछोडदास नाव का पडलं, ते सगळं तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. हे रणछोडदास मंदिर त्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी असलेलं रणछोडदास त्यांचं हे मंदिर. नम्रदा पुराण आणि स्कंद पुराणामध्ये या परिक्रमेचे वर्णन आहे. उत्तरवाहिनी नम्रदा परिक्रमा पूर्ण केल्यास संपूर्ण परिक्रमा केल्याचे पुण्य लाभते असे मानले जाते. उत्तर तटावरून म्हणजे तिलकवाडा सुरू होऊन
दक्षिण तटावरून म्हणजे रामपुरा परत येऊन पूर्ण केली जाते. भक्त पहाटे लवकर निघून टिळकवाडा घाटावर स्नान करतात. नम्रदेचे जल घेऊन शिवाचे दर्शन घेतात आणि दक्षिण तटावरून चालत रामपुरा किंवा रिंगण घाट मार्गे परिक्रमा पूर्ण करतात. आत्ता आपण धनेश्वर व लोकेश्वर महादेव मंदिरासाठी हे आहे लोकेश्वर महादेव मंदिर आणि याच्यासमोर आहे धनेश्वर महादेव मंदिर. यांचं आता आपण दर्शन घेऊन या ठिकाणी पादुकांचं पूजा आपण केलेली आहे शंकर महाराजांच्या पादुकांचं. आणि आता आपण पुढे निघत आहोत. उत्तर वाहिनी परिक्रमा ही टिळकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते. उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नम्रदा मैयाचे जळ घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिण तट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे आश्रम लागतात. जागोजागी नम्रदेहर नम्रदेहर असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासांसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तर तट रस्ता म्हणजे गावातून जाणारा तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे, पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उत्तर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताची परिक्रमावासियांची बालभोग म्हणजे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोळ नावाचे एक छोटेसे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासियांची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासियांचे निवासाची. आता आपण मंगळेश्वर महादेव या मंदिराकडे चाललेलो आहे. या ठिकाणी काळे तीर अर्पण करावं लागतात. जसे अगोदर आपण एका ठिकाणी पांढरे तीर अर्पण केले होते, तसेच या ठिकाणी काळे तीर अर्पण करण्याची रिवाज आहे. चला आता आपण जाऊया मंगळेश्वर महादेव मंदिराकडे. मंगळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी काळे तीर अर्पण करायचे असतात. ज्यांच्याकडे घरात मुलामुलींची लग्न झालेले नसतील, होत नसतील, व्यत्यय येत असेल तर त्यासाठी महादेवांना, या मंगळेश्वर महादेवांना काळे तीर अर्पण केल्यानंतर महादेव लवकरात लवकर आपल्या मुलामुलींच्या विवाहाचा योग जुळवून आणतात. अशी या ठिकाणचा महिमा आहे. आपण या ठिकाणी पाहतात मंगळेश्वर महादेव मंदिराचं या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये मंगळेश्वर महादेव यांचं दर्शन घेण्यासाठी.
मंगळेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढे मार्गस्थ होत आहे. आता आपण तपोवन आश्रम उत्तर वाहिनी नम्रता तट या ठिकाणी आलेलो आहे. आता थोड्याच वेळात आपण तिरकवाडा येथे पोहोचणार आहोत. साधारणतः 2-2.5 किलोमीटर आता राहिलेलं आहे. आता आपण चाललेलो आहे गोपाळेश्वर महादेव मंदिर. प्राचीन असं मंदिर आहे, अति प्राचीन आहे. चला पाहूया आपण आता हे गोपाळेश्वर महादेव मंदिर. आता आपण चाललेलो आहे सीताराम आश्रम या ठिकाणी. हा समोर आहे सीताराम आश्रम. नर्मदा नदी ही भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला अरेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशी ही नावे आहेत. इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्यांमध्ये तापी व मही यांचा पण समावेश येतो. नर्मदा नदी द्वीपकल्पातील सर्वात मोठी पश्चिमेकडून वाहणारी नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतरांगांजवळ उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात वाहते. संयुक्त राष्ट्रांच्या मते ही देशातील 5वी सर्वात मोठी आणि गुजरातमधील सर्वात मोठी नदी आहे. केम्बेच्या आखातात येण्यापूर्वी ते मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून जाते. नर्मदा नदीला भगवान शिवाची कन्या मानले जाते आणि तर तीव्र ध्यानाच्या क्षणी त्यांच्या घामातून बाहेर पडली असे मानले जाते. भगवान शिवांच्या अनेक पत्नी आहेत ज्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत. या सर्व देवी सर्वज्ञात आहेत आणि त्यांची पूजा केली जाते. त्यांची नावे म्हणजे शक्ती, पार्वती, उमा, दुर्गा आणि काळी आहेत. या प्रत्येक देवी काहीतरी महत्त्वाचे दर्शवितात. पार्वती ही प्रेम आणि प्रणयाची देवी आहे. सर्वात महत्त्वाच्या नद्या 7 नदी आहेत आणि त्यामध्ये गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांचा समावेश आहे. नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील अमरकंटक पठारावरून उगवते. ती उत्तर आणि दक्षिण भारतातील पारंपरिक सीमा बनवते आणि गुजरातच्या भरूच शहराच्या पश्चिमेला 30 किलोमीटर म्हणजे 18.6 मैल खंबाताच्या आखातातून अरबी समुद्रात जाण्यापूर्वी 1312 किलोमीटर म्हणजे जवळपास 815 मैल पश्चिमेकडे. रामायण, महाभारत तसेच पौराणिक ग्रंथामध्ये नर्मदा नदीचे वर्णन आले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळतं अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम ही परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. त्यांनी सुमारे 7000 वर्षापूर्वी ही परिक्रमा केली आहे. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी मा नर्मदेची तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे 999 नद्यांचे धाराप्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वरसा घालून मार्गक्रमण केले होते. अशा पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना 45 वर्ष लागली होती. स्कंदपुराणात याचे वर्णन आलेले आहे. आता परिक्रमा आमची लवकरच आता संपत आहे. समोर जे दिसतात त्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर आपला तिरकवाडा ज्या ठिकाणी आम्ही परिक्रमा सुरू केली होती आता पुन्हा त्याच ठिकाणी आम्ही
जात आहे. आता हा समोरचा जो चढ आहे तो आपल्याला वरती चढून जायचा आहे, त्या शेवटचा टप्पा. आत्ता आमची परिक्रमा या ठिकाणी समाप्त होत आहे. हा मारुती धाम आणि आम्ही सकाळी तिकडनं चालू केलं होतं आणि आता हा उत्तर घाट आहे, दक्षिण घाटाने तो. आता या ठिकाणी आमची परिक्रमा समाप्त होत आहे. या संपूर्ण परिक्रमेचा व्हिडिओ, इथली संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगायचं, कमेंट करायचा, लाईक करायचा. चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वातपर्यंत तुमच्यापर्यंत. चला तर मग आता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय नम्रदेहर.